आज आपण बनवतो आलू पराठा। घेतली आहेत बटाटी बॉईल करून, ती आता आम्ही सोलणार। सोलल्याच्या नंतर किसून घेणार। बटाटा किसून घेते, मग पराठ्याला बनवायला इझी पडेल आपल्याला। आता घेतलाय मिरची पावडर। मिरची पावडर 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार जेवढं लागेल तेवढं, आणि गरम मसाला अर्धा चम्मच, आणि चाट मसाला अर्धा चम्मच। कारण जास्त टाकला तर आंबट वेगळं चव बदलणार, त्याच्यासाठी आता मी मळून घेते। आता हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घेते, व्यवस्थित गोळा होईपर्यंत मळून घेते। आता हा गोळा घेतलाय आलू पराठा बनवायला, त्याला लाटून घेते। लाटला की त्याला तव्यावर टाकते। झालं, तव्यावर टाकला तोपर्यंत दुसरा पराठा लाटून घेते, तो शेकेल आपणच। आता तेल लावून घेते आणि पलटी करते। पलटी केला की झाला, पराठा असा तयार झाला, आलू पराठा। मित्रांनो नमस्कार, मी विराचा नाईक भाऊ। आज माझ्या मिसेसने, ते चॅनलचं नाव आहे विराची वहिनी, तर तिने आज नवीन पदार्थ पराठा, आलू पराठा बनवला आहे आणि खूप रुचकर असा, चांगला स्वादिष्ट आहे। मी खाऊन बघितला। काल पण त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता पुरणपोळीचा, त्याच्यात मी काहीतरी बोलू नाही शकलो कारण मी त्यावेळी हजर नव्हतो। पण त्यावेळी काल पण पुरणपोळी खूप चांगली होती, गोड पुरणपोळी खूप चांगलं वाटलं खायला। तसंच मित्रांनो, जसं विराचा नाईक भाऊला तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर करून जसं मोठं केलं, तसं माझी बायकोचा चॅनल आहे विराची वहिनी, या चॅनलवर सर्वांनी जाऊन लाईक, सबस्क्राईब करून व्ह्यू देऊन तिला जास्तीत जास्त फॉलो करा। धन्यवाद।